नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका अत्यंत महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानं 30 मार्च 2026 रोजी शिक्षक पदभरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच जी-आर प्रसिद्ध केलेला आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीची मानक कार्यपद्धती एस-ओ-पी जी आहे ती या जी-आरमध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. तुम्हाला आठवत असेलच 22 जून 2017 पासून राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीमार्फत करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. पण काही शैक्षणिक संस्थांनी पोर्टल बंद होते किंवा अधिकाऱ्यांनी वेळेवर प्रतिसाद दिला नाही, अशी वेगवेगळी कारणे देऊन पवित्र पोर्टलला डावलून स्वतःच्या स्तरावर परस्पर नियुक्त्या केलेल्या आहेत. जेव्हा या बेकायदेशीर नियुक्त्यांना मान्यता मिळाली नाही, तेव्हा संस्थांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. पण न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आणि राज्य सरकारला कडक कारवाईचे आणि नवीन कार्यपद्धती बनविण्याचे निर्देश देण्यात आले. न्यायालयाच्या याच निर्देशानुसार शासनाने एक मोठा निर्णय घेतला. 22 जून 2017 पासून पवित्र पोर्टल शिवाय ज्या काही नियुक्त्या झाल्या आहेत, त्यांचा तपास करण्यासाठी शासनाने प्रत्येक शैक्षणिक विभागात एक 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष विभागीय शिक्षण उपसंचालक असतील, तसेच शिक्षणाधिकारी दर्जाहून कमी नसलेले 2 अधिकारी या समितीचे सदस्य असतील. ही समिती काय करणार? तर 22 जून 2017 नंतर नियुक्त झालेले शिक्षक, ज्यांचे वेतन शालार्थ प्रणालीतून दिले जाते, अशा शिक्षकांची जिल्हानिहाय आणि शाळानिहाय माहिती ते गोळा करतील. तसेच ज्यांचे नाव शालार्थ प्रणालीत नाही, पण ज्यांच्या वैयक्तिक मान्यतेची प्रकरणं प्रलंबित आहेत, त्यांची ही माहिती ही समिती घेईल. महत्त्वाची बाब म्हणजे या समितीला आपला संपूर्ण अहवाल शासनाला 15 मे 2026 पर्यंत सादर करायचा आहे. या जी-आरमध्ये केवळ चौकशीच नाही, तर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी आणि संस्थांसाठी काही अतिशय कडक नियम लागू केलेले आहेत. सर्व शैक्षणिक संस्थांना लॉग इन आय डी मिळाला आहे की नाही आणि त्यांनी आपली बिंदू नामावली अद्ययावत करून संच मान्यतेनुसार रिक्त जागा निश्चित केल्या आहेत की नाही, याची खात्री अधिकाऱ्यांना करावी लागेल. सर्वात मोठा बदल झाला आहे तो जाहिरातींच्या प्रक्रियेमध्ये. माननीय उच्च न्यायालयाने एका गोष्टीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती, ती म्हणजे काही संस्था स्वतःच्या मर्जीतील लोकांना घेण्यासाठी अत्यंत नगण्य खप असलेल्या, म्हणजेच कुणीही न वाचणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत होते. यावर आता शासनाने बंदी आणली आहे. नवीन नियमानुसार पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ती जाहिरात जिल्ह्यातील सर्वाधिक खप असलेल्या 2 स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ती जाहिरात देणं बंधनकारक आहे. यापैकी किमान एक वृत्तपत्र मराठी भाषेतील असणं आवश्यक करण्यात आलेलं आहे. शासन निर्णयात सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रांची यादीच दिलेली आहे. कोणतीही परिस्थिती संस्थांना या यादीबाहेरील वृत्तपत्रात जाहिरात देता येणार नाही. जर यादीबाहेरील वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली, तर ती जाहिरात तात्काळ प्रभावाने रद्द करण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे. आता वळूया या जी-आरच्या परिशिष्ट अ कडे, ज्यामध्ये शिक्षक पदभरतीची संपूर्ण मानक कार्यपद्धती स्पष्ट केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी तक्रार निवारणाची एक उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या गुणवत्ता यादीबाबत जर उमेदवाराला काही तक्रार असेल, तर यादी प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांच्या आत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे अर्ज करता येईल. बघा आता, मुलाखतीशिवाय होणाऱ्या निवडीत शिफारस झालेल्या उमेदवाराची काही तक्रार असेल, तर निर्णयाच्या दिनांकापासून 7 दिवसांच्या आत जिल्हा स्तरावरील सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रार नोंदविता येईल. जर या तक्रारीचे 7 दिवसात निराकरण झाले नाही, तर उमेदवाराला शिक्षण उपसंचालकाकडे अपील करता येणार आहे. हीच प्रक्रिया मुलाखतीसह होणाऱ्या निवडीसाठी देखील लागू असणार आहे. बघा, निवड झाल्यानंतर उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी होईल आणि पात्र उमेदवारांचे नियुक्ती आदेश पवित्र पोर्टलवरच अपलोड केले जाणार आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, या जी-आरचा सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा, जो शासन निर्णय परिच्छेद 5 मध्ये स्पष्ट सांगितला आहे, पवित्र पोर्टल शिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये संस्थां
स्तरावर नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत. जर अशा नियुक्त्या करण्यात आल्यास त्यास कोणत्याही परिस्थितीत शासनाची मान्यता दिली जाणार नाही आणि संबंधित संस्थेविरुद्ध नियमोचित कार्यवाही जी आहे ती करण्यात येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर 30 मार्च 2026च्या या शासन निर्णयामुळे पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती आता अधिक पारदर्शक, वेगवान आणि न्याय्य होणार आहे. भ्रष्टाचाराला किंवा वशिलेबाजीला आता अजिबात या ठिकाणी थारा नाही. तुम्हाला हा शासन निर्णय सविस्तर वाचायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर तो उपलब्ध आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शिक्षक मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.